मिळालेली आहे त्याच्या संदर्भात आमची सुद्धा चौकशी चालू आहे. आम्ही हरियाणा पोलीसच्या संपर्कात आहोत. या ठिकाणची आमची टीम त्या ठिकाणी काम करत आहे, सदैव त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांची जशी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्चेस घेणे किंवा इथल्या लोकांना विचारपूस करणे हे काम आमचं चालू आहे. आतापर्यंत नांदेडमध्ये काही त्यांनी डिलिव्हर केलेलं अजून निष्पन्न झालेलं नाही. इतर काही ठिकाणी त्यांनी काही केलेलं आहे त्याबाबत माहिती मिळालेली आहे, परंतु त्याबाबत पूर्णतः सांगणे संयुक्तिक नाही आहे, कारण की अजून आरोपी हरियाणा पोलीसच्या त्यांच्या कस्टडीमध्ये आहे, आमच्या कस्टडीमध्ये अजून नाही आहे. त्यामुळे याच्याबद्दल मी पूर्णतः सांगू शकतो, परंतु एवढं आश्वासन करतो की नांदेडमध्ये अजून त्यांचे कोणतीही डिलिव्हरी झालेली किंवा नांदेडमध्ये त्यांनी येऊन काही केलेलं हे अजून काही निष्पन्न झालेलं आहे. अजून असं काही निष्पन्न झालेलं नाही आणि त्याबाबतचं भाष्य करणे सुद्धा योग्य नाही आहे, कारण की मी जसं सांगितलं की आरोपी अजून हरियाणा पोलीसच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या कस्टडीमध्ये आहेत. त्यांच्याकडूनच आम्हाला बाकी काही माहिती मिळू शकले ते मिळते, परंतु नांदेडमध्ये येऊन त्यांनी काही ठेवल्याचं अजून निष्पन्न आतापर्यंत झालेलं नाही. हत्यारांची जेव्हा शोध मोहीम सुरू होते तेव्हा मागच्या वर्षी आम्ही अशीच मोहीम घेतली होती, तेव्हा बरेच हत्यार मिळाले होते. यावर्षी तसे मिळालेले आहेत, परंतु यावर्षी आम्ही अजून थोडेसे फोकस्ड पद्धतीने आणि प्रत्येक आरोपी चेक करून पाहिलेले आहेत. काही ठिकाणी हत्यार मिळालेले, बऱ्याच आरोपीकडे काही मिळालेलं नाही. ज्यांच्याकडे मिळालेले त्यांच्यावर आपण गुन्हे वेगळे दाखल केलेले आहेत. हे कुठून आलेले आहेत त्यांचे सोर्सेसपर्यंत सुद्धा आपण गेलेलो आहोत आणि त्यांना सुद्धा याच्या स्कॅनरखाली आपण घेतलेले आहे. ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी आहोत, त्यांना पण आपण आरोपी करत आहोत. वेगवेगळ्या कारणासाठी हे सर्व हत्यार या ठिकाणी आहेत. काही लोकांचं थोडंसं फॅशन म्हणून ते ठेवतात, काही लोकांनी रॉबरी आणि चोरी करण्यासाठी ते वापरलेले आहे, हे सुद्धा निष्पन्न. हे आरोपी आमच्याकडे ट्रान्सफर होतील त्यानंतरच याच्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकू की त्यांनी काय गुन्हा केलेला आणि कोणती त्याला कलम लागू होती. त्याप्रमाणे निश्चितपणे चांगली आणि कठोर कारवाई त्याच्यावर करा. याबाबत या क्षणी काही सांगणं कठीण आहे, कारण की संजय लेणे खून बाबत संपूर्ण तपास अजून पूर्णतः आलेला नाही. त्याबद्दल थोडीशी लिंकेजेस अजून राहिलेले आहेत तपास करण्याची. ते क्लिअर झाल्यानंतर मग आपल्याला समजेल की याच्यामध्ये कोणती गँग आहे, परंतु त्या कोणताही आरोप कोणावर ठेवणे संयुक्तिक नाही. हमेला ख़वातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।